Hi student, I welcome all of you from the teacher's desk again. I am going to welcome the students who are studying in 10th standard as well as the students who are completing their graduation. Today I am going to switch over on a very important poem, O Captain, My Captain. The name of the poem is O Captain, My Captain, and it is written by a famous American poet, Walt Whitman. Walt Whitman is especially known as a black poet because he has written his literature for the welfare of black people. As you are all familiar with the situation of America in the past, that there was a controversy between black and fair. काळा आणि गोरा भेद त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये होता आणि black people were slaves at the time. And for the first time, Abraham Lincoln, when he became the president of America, तो अमेरिकेचा प्रेसिडेंट ज्यावेळेला दुसऱ्यांदा झाले, कोण? अब्राहम लिंकन. Then he freed all black people from their slavery. त्या स्लेवरी पासून त्यांना मुक्त करण्याचं काम या माणसानं केलं, अब्राहम लिंकननं. अतिशय पुण्याचं काम त्या ठिकाणी केलं. As in India, Dr. Babasaheb Ambedkar fought for the rights of a Dalit. ज्याप्रमाणे दलिताच्या अधिकारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर महात्मा फुले या लोकांनी आपल्याकडे खूप प्रयत्न केले, त्याप्रमाणे काळ्या लोकांना अधिकार मिळवून देण्याचं काम जर कोणी केलं असेल अमेरिकेमध्ये तर अब्राहम लिंकन. आणि या अब्राहम लिंकन जेव्हा गेले, कारण अब्राहम लिंकनला त्या ठिकाणी मारण्यात आलं, जसं आपल्याकडे राष्ट्रपिता महात्मा गांधींना मारण्यात आलं त्याप्रमाणे मारण्यात आलं, म्हणजे काही माथे फिरू लोकांनी गोळ्या घातल्या हे आपल्याला माहिती आहे. त्याप्रमाणे इन अमेरिका ही वॉज किल्ड बाय अब्राहम लिंकन वॉज किल्ड बाय सच ए मॅन. अशा प्रकारच्या एका माणसानं त्यांना मारलं आणि ते मेल्यानंतर साहजिकच लोकांना खूप दुःख झालं, बिकॉज ही हॅड डन अ लॉट ऑफ गुड थिंग्स फॉर ब्लॅक पीपल, फॉर पुअर पीपल, फॉर अनप्रिव्हिलेज्ड पीपल. अनेक लोकांसाठी खूप चांगलं कार्य त्या ठिकाणी केलेलं होतं आणि म्हणून त्या माणसाच्या मृत्यूवर अनेक कविता लिहिल्या गेल्या. कारण ज्यावेळेला एखादा मोठा माणूस जातो, बाबासाहेब आंबेडकरांवर अनेक कविता आपल्याला पाहायला मिळतात. मेनी पोएट्स, मेनी पीपल हॅव रिटन पोएम्स ऑन बाबासाहेब आंबेडकर. इन द सेम वे मेनी पोएट्स हॅव रिटन पोएम्स ऑन अब्राहम लिंकन. अब्राहम लिंकनवर कविता लिहिण्यात आल्या आणि ही जी कविता आहे का, ही कविता सुद्धा अब्राहम लिंकन गेल्यानंतर त्यांच्या शोक व्यक्त करण्यासाठी ही कविता त्या ठिकाणी, त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करण्यासाठी कविता वॉल्ट व्हिटमन यांनी लिहिली. म्हणजे ही कवितेचा प्रकार आहे LAC. एखाद्या वेळेस जर आपल्याला प्रश्न विचारला गेला व्हॉट टाईप ऑफ पोएम दिस इज, ही कविता कोणत्या प्रकारची, तर यू हॅव टू राईट, यू हॅव टू गिव्ह आन्सर. तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. द प्रेझेंट पोएम इज LAG. इट इज रिटन टू एक्सप्रेस द ग्रीफ ओव्हर द डेथ ऑफ अब्राहम लिंकन, द देन प्रेसिडेंट ऑफ अमेरिका, त्या काळातले प्रेसिडेंट. तर अशा प्रकारे ही कविता म्हणजे LAG. त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, शोकगीत. शोक व्यक्त करण्यासाठी कविता लिहिण्यात आली. So initially I want to tell you the poem is written in 3 stanzas. या कवितेमध्ये 3 कडव्यामध्ये ही कविता लिहिण्यात आलेली आहे. आणि महत्वाचं, हा अब्राहम लिंकन गेल्यानंतर कवीनं आपल्या शोक व्यक्त केला आहे. कवी रडतोय, अख्खं अमेरिका रडतंय, सर्व लोक रडताय. जेव्हा एखादा मोठा माणूस, ज्या माणसानं आपला सबंध आयुष्य फक्त गरिबांच्या कल्याणासाठी झिजवलं, अशा प्रकारचा माणूस जेव्हा आपल्यातून जातो तेव्हा साहजिकच लोकांना त्या ठिकाणी दुःख होतं आणि या ठिकाणी सुद्धा दुःख झालंय. आणि हे दुःख व्यक्त करण्यासाठी वॉल्ट व्हिटमन यांनी एक कविता लिहिली बघा. व्हेन अब्राहम लिंकन पास्ड अवे, अब्राहम लिंकन जेव्हा गेले, एट दॅट टाइम पीपल वीआर सो अनहॅपी, सो सॅड, सो सॅड. लोकांना रडायचं कळत नव्हतं. लेट स्टार्ट द पोएम. मला ही कवितेला सुरुवात करायची, चला आपण कवितेला सुरुवात करूया. कवी काय म्हणतो बघा. ओ कॅप्टन, माय कॅप्टन, आवर फिअरफुल ट्रिप इज टाइम. कवीला म्हणायचं बघा, ए कॅप्टन, आपली आपण ज्या मोहिमेवर गेलो होतो का, ते मोहीम आता संपली. या कवितेमध्ये काही मेटाफर्स या ठिकाणी वापरण्यात आले. हा कॅप्टन जो आहे का, तो अब्राहम लिंकन आहे. म्हणजे या ठिकाणी कसं बघा, कॅप्टन आणि अब्राहम लिंकन सारख्या वस्तू आहेत. अब्राहम लिंकन वॉज प्रेसिडेंट अँड कॅप्टन मीन्स द कॅप्टन ऑफ अ शिप, जहाजाचा शिप. आता हे जहाज कोणतं आहे, अमेरिका जहाज आहे, लक्षात घ्या. म्हणजे जहाज हे अमेरिकेसाठी वापरण्यात आले. त्याच्यानंतर हे ट्रिपचे का, ट्रिप म्हणजे काय माहिती का, मोहीम. मोहीम म्हणजे सिव्हिल वार, हे सिव्हिल वार.
त्या काळातलं जे सिव्हिल वॉर म्हणून जे प्रसंग होता का, हा ब्लॅक पीपल या लोकांना अधिकार मिळवून देण्याची जी चळवळ होती का, त्याला आपण काय म्हणतो, सिव्हिल वॉर. मग या ठिकाणी कसं आहे, 3 मेटाफर्स या ठिकाणी वापरण्यात आले. बेटा लक्षात ठेवायचं आपल्याला, काय लक्षात ठेवायचंय, अब्राहम लिंकन इज इम्प्लिसिटली कंपेअर्ड टू कॅप्टन. सो मेटाफर इज युज्ड. कॅप्टन हे मेटाफर आहे. ट्रिप याचा अर्थ काय, हे ट्रिप म्हणजे काय, मोहीम, सिव्हिल वॉर. म्हणजे सिव्हिल वॉर आणि ट्रिप यांची तुलना करण्यात आली, अतिशय जवळून तुलना करण्यात आली. म्हणजे इम्प्लिसिट कंपॅरिझन बिटवीन 2 डिसिमिलर थिंग्स. 2 असारख्या वस्तूमध्ये अतिशय जवळून तुलना केली जाते, इम्प्लिसिट कंपॅरिझन केलं जातं. तेव्हा तिथं मेटाफर. आणि त्याच्यानंतर आपल्याला महत्वाचं म्हणजे काय, शिप म्हणजे अमेरिका. व्हॉट डज द शिप रिप्रेझेंट, हे जहाज म्हणजे काय, युनायटेड स्टेट्स. युनायटेड स्टेट्स म्हणजे काय, अमेरिका. हे अमेरिका म्हणजे 3 पोएटिक डिव्हाइसेस या ठिकाणी वापरण्यात आलेत. आणि इथं कसं आहे, ओ कॅप्टन, आपण जेव्हा कुणाला संबोधतो का, व्हेन वी कॉल समबडी इन द पोयम, तेव्हा कवितेमध्ये आपण एखाद्याला हाक मारतो का, तेव्हा त्या ठिकाणी त्याला अपोस्ट्रोफ असं म्हटलं जातं. म्हणजे 3 मेटाफरचे एक्झाम्पल मी आता सांगितले तुम्हाला. I have told you 3 examples of metaphor, and then I have told you 1 example of apostrophe. These poetic devices are used in the first 2 lines. Mind it. हे आपल्या लक्षात ठेवायचं. कवी काय म्हणतो बघा, ओ कॅप्टन, माय कॅप्टन. कॅप्टन म्हणजे अब्राहम लिंकनला म्हणतोय, कॅप्टन आपण ज्या मोहिमेवर गेलो होतो का, इट इज डन. आवर हार्ड जर्नी इज ओव्हर. आपला प्रवास संपलाय. प्रवास कोणता होता, सिव्हिल वॉरचा. प्रवास कोणता होता, चळवळीचा. प्रवास कोणता होता, काळ्या लोकांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याचा. आणि ते आपलं संपलंय आता. आणि महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, त्याच्यानंतर कवी म्हणतो, द शिप हॅज वेदर्ड एव्हरी रॅक. आणि हे जहाज जिथून आले का, या जहाजाने इट हॅज फेस्ड स्टॉर्म्स, इट हॅज फेस्ड सो मेनी डिफिकल्टीज. अनेक अडचणींना पार पाडत पाडत आपण जहाज इथपर्यंत आणलंय. द प्राइज वी सॉट इज वन. आणि जे आपल्याला बक्षीस हवं होतं, ज्या बक्षिसासाठी, ज्या ध्येयासाठी आपण हे लढलो, प्रवास केला, ते आपल्याला मिळालंय, आपण जिंकलोय. म्हणजे कवी म्हणतोय, द शिप हॅज सर्व्हाइव्ड एव्हरी स्टॉर्म. अनेक वादळ आले, कारण या ब्लॅक लोकांना अधिकार मिळवून देण्यासाठी जेव्हा जेव्हा अब्राहम लिंकननं प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी अनेक लोकांनी त्यांना विरोध केला. सो मेनी पीपल अपोज्ड फॉर धिस इन अमेरिका. अमेरिकेमध्ये अनेक लोकांनी त्यावेळेला विरोध केला. तरी सुद्धा अब्राहम लिंकनच्या डोक्यामध्ये होतं, हे सगळे माणसं आहेत. इफ दे आर ब्लॅक, दो दे आर ब्लॅक, दे आर ह्युमन. जरी समजा ब्लॅक असले तरी ते सुद्धा ह्युमन्स आहेत, माणसं आहेत. अँड वी हॅव टू ट्रीट देम एज अ ह्युमन. आपण त्यांना माणूस म्हणून वागवलं पाहिजे. आणि म्हणून इथं ना कवी म्हणतोय की आपलं शिप आलंय, आता कडेला आलोय, आपण किनाऱ्याच्या जवळ आलोय अगदी, आणि आपण जिंकलोय. व्हॉट हॅव वी वॉन, आपण काय जिंकलोय, तर आपण लोकांना सगळं दिलंय, आपण अधिकार दिले, लोकांना अधिकार दिले. नाऊ वी हॅव गिवन ऑल द प्रिव्हिलेजेस टू ब्लॅक पीपल. सगळे अधिकार, विशेष अधिकार आपण त्यांना दिले. अँड दे आर ट्रीटेड इक्वली आहे. आणि त्यांना आता इक्वल आपण ट्रीट करतोय. पुन्हा कवी काय म्हणतो बघा, द पोर्ट इज नियर. बंदर जवळ आलाय, किनारा जवळ आलाय. द बेल्स आय हिअर. त्या ठिकाणी बेल्स, घंट्या वाजताय, त्या ठिकाणी घंटी वाजते. द पीपल ऑल एक्सल्टिंग. लोक मात्र आनंद व्यक्त करतायत. दे आर सेलिब्रेटिंग. व्हाई, बिकॉज कॅप्टन इज कमिंग, बिकॉज देअर लीडर इज कमिंग, बिकॉज अब्राहम लिंकन इज कमिंग, बिकॉज देअर लवली प्रेसिडेंट इज कमिंग. कारण त्या ठिकाणी अब्राहम लिंकन येतोय, त्यांचा नेता येतोय. लोक त्या ठिकाणी दे आर सेलिब्रेटिंग. ऑल देअर आईज आर ऑन द स्टेडी शिप. सगळे दे आर लुकिंग टुवर्ड्स द शिप. हे सर्वजण काय करतायत मी का, जहाजाकडे पाहतायत, जहाजाकडे. वाईल फॉलो आईज द स्टेडी नील, द व्हेसल ग्रीम अँड डेअरिंग. आणि हे जे व्हेसल आहे का, भांड, अमेरिका, हे जे शिप आहे का, शिप, हे कसं आहे माहिती का, ग्रीम अँड डेअरिंग आहे. हे कसं आहे, डेअरिंग, याच्यामध्ये डेअरिंग आहे. आणि महत्वाचं म्हणजे कसं म्हणजे का, 2 अपोजिट आयडियाज आर यूज्ड हिअर. 2 अपोजिट आयडियाज आर शिप. म्हणजे दोन्ही अपोजिट आयडियाज आहेत या ठिकाणी. 2 अपोजिट भावना या ठिकाणी. द पोएटिक डिव्हाइस अँटीथेसिस इज यूज्ड. हाऊ हॅज द शिप डिस्क्राइब्ड. या जहाजाचं वर्णन, या व्हेसलचं वर्णन कशा प्रकारे करण्यात आलंय, डेअरिंग आहे याच्यामध्ये. म्हणजे करेजियस आहे. द शिप इज करेजियस. ऍट द सेम टाइम इट इज ग्रीम. बट ओ हर्ट हर्ट हर्ट. आणि लगेच कवी म्हणतो की हे माझ्या दया. अरे बाबा, तो काय म्हणतो बघा, परंतु हे सगळं होतंय, परंतु काय झालंय बघा, ओ द ब्लीडिंग ड्रॉप ऑफ रेड. परंतु बघा त्या ठिकाणी रक्त दिसतंय.
त्या ठिकाणी रक्त पाहायला मिळतंय, त्या ठिकाणी रक्त दिसतंय, रक्त वाहतंय. वी आर ऑन द डेक माय कॅप्टन लाईज. आणि या जहाजावर, या ठिकाणी मोकळ्या ठिकाणी डेकवर माझा कॅप्टन पडलाय, अब्राहम लिंकन पडलाय, माझा लीडर पडलाय, या ठिकाणी माझा नेता पडलाय. फॉलन कोल्ड अँड डेड. कसा पडलाय? थंड आणि मेलेल्या अवस्थेमध्ये मेलाय तो. ही इज डेड, ही इज नो मोर. ऑल पीपल आर लुकिंग फॉर हिम, दे आर वेटिंग फॉर दिअर लीडर. हे सगळे लोक मात्र त्यांच्या नेत्याची वाट पाहतायत, परंतु त्यांना माहिती नाहीये दिअर लीडर, त्यांचा नेता इज डेड, ही इज नो मोर. मेलाय तो त्या ठिकाणी मरून पडलाय हे त्यांना माहिती नाहीये. अशा प्रकारे या कवितेमध्ये या पहिल्या स्टांजामध्ये कवीनं असं सांगितलंय, जेव्हा सर्व लोक त्याचा सत्कार करण्यासाठी, सर्व लोक त्या ठिकाणी दे आर स्टँडिंग देअर टू वेलकम दिअर लीडर, दे आर वेटिंग देअर टू वेलकम दिअर लीडर, स्वागत करण्यासाठी थांबले. आणि अशा वेळेला मात्र आपला मृत्यू झाला. सगळं आनंदाचं होत असताना, आनंदी वातावरण असताना, यू लेफ्ट अस, तुम्ही आम्हाला सोडून गेलात. दिस इज नॉट फिअर, हे चांगलं नाहीये. इन द सेकंड स्टांजा व्हॉट डज द पोएट से? ओ कॅप्टन, माय कॅप्टन, राईज अप अँड हिअर द बेल. कवीला म्हणायचंय बघा की राईज अप, उठा. कारण ज्या एखादा जवळचा माणूस, when we lose someone who is dear and near one, एखादा जवळचा माणूस जेव्हा जातो का, तेव्हा आपण काय म्हणतो? उठा, बोला मला, स्पीक समथिंग, प्लीज राईज अप, प्लीज स्टँड अप, तुम्ही जागे व्हा, उठा, मला काहीतरी बोला. तशा प्रकारे हा इथं शोक व्यक्त करतोय हा कवी. या ठिकाणी ही इज एक्सप्रेसिंग ग्रीफ ओव्हर द डेथ ऑफ अब्राहम लिंकन. अब्राहम लिंकनच्या मृत्यूवर त्या ठिकाणी शोक व्यक्त करण्याचं काम कवीने केलंय. अँड हिअर द बेल, उठा. ते जे घंटी वाजते का, लोक टाळ्या वाजवतायत, घंटी वाजवतायत, जरा उठा, बघा त्या ठिकाणी लोक तुमचं वेलकम करतायत, स्वागत करतायत. राईज अप, उठा. फॉर यू द फ्लॅग इज फ्लंग, तुमच्यासाठी ध्वजारोहण करण्यात आलंय. लोक झेंडे घेऊन थांबलेत. तुमची वाट पाहत असताना लोकांनी झेंडे घेतलेत, विजय पताका त्यांच्या हातामध्ये फ्लॅग्स आहेत. फॉर यू द बिगुल ट्रिल, तुमच्यासाठी बिगुल वाजलाय. बिगुल कळतं ना आपल्याला, आवाज व्यक्त करणारा शब्द आहे. जेव्हा विजयी होऊन एखादा जेव्हा मोहिमेहून परत येतो का, तेव्हा त्या ठिकाणी बिगुल वाजवलं जातं बघा, त्याला आपण बिगुल म्हणतो. तर बिगुल हा आवाज व्यक्त करणारा शब्द आहे मुलांनो. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, इथं ओनोमॅटोपो हे पोएटिक डिव्हाइस वापरलंय. विच पोएटिक डिव्हाइस हॅज यूज्ड हिअर? ओनोमॅटोपो, बिकॉज बिगुल इज द वर्ड विच कन्वेज द साऊंड, ज्याच्यामधून आवाज व्यक्त होतो, आवाज व्यक्त करणारा शब्द आहे. फॉर यू बुके अँड रिबन्ड रेथ, तुमच्यासाठी बुके आणले, रिबिन्स आणल्या, तुमच्यासाठी फुलं आणलेत लोकांनी, तुमच्यासाठी रिबिन्स बांधल्यात लोकांनी, तुमच्यासाठी, तुमच्या स्वागतासाठी लोक त्या ठिकाणी थांबले. ऑल पीपल ऑफ अमेरिका हॅव गॅदर्ड, हॅव कम टुगेदर टू वेलकम दिअर लीडर, टू वेलकम दिअर गॉड. त्यांच्या लीडरची वाट पाहतायत, म्हणून तुम्ही उठा, जरा बघा त्या ठिकाणी. फॉर युअर द शोर एट क्राउडिंग, बघा किनाऱ्यावर किती गर्दी आहे. Thousands of people are there. There's a huge crowd. त्या ठिकाणी क्राऊड आहे, ह्यूज क्राऊड आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमली आहे. म्हणून कॅप्टन, प्लीज राईज अप, प्लीज स्टँड अप. बघा थोडंसं त्या ठिकाणी कसं तुमचं स्वागत केलंय ते जरा बघा. अँड ऑल दीज पीपल आर क्राउडिंग ऑन द शोर फॉर यू. तुमच्यासाठी जमलेत ना हे लोक जे आहेत का, हे तुमच्यासाठी थांबलेत. आणि म्हणून हिअर कॅप्टन, माय डिअर फादर. इथं कवी काय म्हणतो बघा, हिअर कॅप्टन, डिअर फादर. कवी म्हणतो की माझं जरा ऐका कॅप्टन. हिअर, इथं कॅप्टन, माझा बाप. म्हणजे इथं कवी म्हणतो की हा कॅप्टन अब्राहम लिंकन म्हणजे बाप आहे. अब्राहम लिंकन म्हणजे गरिबाचा बाप आहे. अब्राहम लिंकन म्हणजे या सगळ्या शोषितांचा बाप आहे, ज्यांना विशेष अधिकार देण्याचं काम या नेत्यानं केलं, म्हणून त्यांना फादर असं म्हटलंय. Whom does the poet call father? उत्तर द्या, अब्राहम लिंकन. जर आपला प्रश्न विचारला गेला, whom does the captain represent? हा कॅप्टन कुणाचं प्रतिनिधित्व करतोय? उत्तर द्या, अब्राहम लिंकन. What does the trip represent? हे ट्रिप म्हणजे काय? उत्तर आपल्याला काय द्यायचंय? सिव्हिल वॉर. आणि जर आपला प्रश्न विचारला गेला, व्हॉट डज द शिप स्टँड फॉर? हे जहाज कशाचं प्रतीक आहे? व्हॉट डज द शिप स्टँड फॉर? उत्तर आपल्याला द्यायचंय, शिप म्हणजे अमेरिका. इट स्टँड्स फॉर युनायटेड स्टेट्स, इट स्टँड्स फॉर अमेरिका. ते अमेरिकेसाठी. आणि पुढे तो म्हणतो बघा, दिस आर्म बिनीथ युअर हेड. मी तुमच्या डोक्याखाली माझा हात देतो. मेलेल्या माणसाच्या डोक्याखाली हात देतात बघा, तशा प्रकारे यांना आर्म दिलाय, त्याच्या डोक्याखाली आपला हात दिला, उशी दिली. इट इज सम ड्रीम दॅट ऑन द डे यू हॅव फॉलन कोल्ड अँड डेड. माझा विश्वास बसत नाही,
माझा विश्वासच बसत नाहीये दॅट यू हॅव लेफ्ट द वर्ल्ड, की तुम्ही जग सोडून गेला. याच्यावर विश्वास बसत नाहीये. इज इट ड्रीम? मी स्वप्न तर पाहत नाहीये ना, की तुम्ही एवढं शांत पडलाय, तुम्ही एवढं या ठिकाणी मरून पडलाय. हे याच्यावर माझा विश्वास बसत नाहीये. म्हणजे इज इट अ ड्रीम? हे माझं स्वप्न आहे का असं मला वाटायला लागलंय. अशा प्रकारे कवी शोक व्यक्त करतोय. इन दिस वे द पोएट इज एक्सप्रेसिंग हिज ग्रीफ ओव्हर द डेथ ऑफ हिज लव्हिंग लीडर. He is a great leader, and in the final stanza, what does the poet say? बघा, आता या शेवटच्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतो? My captain does not answer. माझा कॅप्टन मात्र मला उत्तर देत नाहीये. माझा कॅप्टन, my captain is not answering me. मी एवढं बोलतोय. I am speaking, I am asking him. मी त्यांना विचारतोय. I am requesting him to rise up. उठा म्हणतोय, परंतु माझा कॅप्टन मला उत्तर देत नाहीये. His lips are pale and still. आणि त्यांचे जे लिप्स आहेत म्हणजे ओठ आहेत ते आता निस्तेज झालेत. स्टिल म्हणजे काय? त्या ठिकाणी स्टिल याचा अर्थ स्तब्ध झाले. म्हणजे वेन द पर्सन डाईज, जेव्हा एखादा माणूस मरतो का, हिज लिप्स लुक पेल अँड स्टिल. त्याचे जे ओठ असतात का ते मात्र निस्तेज होतात, त्याच्यावर तेज राहत नाही. आणि महत्वाचं म्हणजे स्टिल ते उघडत नाही, ते स्थिर होतात बघा. आणि त्याच्यानंतर हिज लिप्स आर पेल अँड अनमुव्हिंग. अनमुव्हिंग म्हणजे अजिबात हलत नाही. आणि मग काय होतं? माय फादर डज नॉट फील माय आर. माझा हात त्यांच्या खाली घेतलाय, दिलाय त्यांच्या खाली, तरी माझ्या बापाला कळत नाहीये, तरी माझ्या या नेत्याला कळत नाहीये. अब्राहम लिंकनला हे कळत नाही, बिकॉज ही इज डेड. कारण तो गेलेला आहे, कारण तो मेलेला आहे. ही हॅज नो पल्स नॉर विल. त्यांच्यामध्ये पल्स नाहीये, त्यांच्यामध्ये विल नाहीये या माणसामध्ये, बिकॉज ही इज डेड. सो ही हॅज नो पल्स, ही हॅज नो हार्ट बीट्स. त्यांच्यामध्ये हार्ट बीट्स नाहीये. ही हॅज नो विल. त्यांच्यामध्ये इच्छा नाहीये. मेलेल्या माणसामध्ये इच्छा नसतात. वेन द पर्सन डाईज, अशा वेळेला इच्छा वगैरे काही नसतात. अशा प्रकारे माझा कॅप्टन या ठिकाणी पडलाय बघा. सिन्स ही हॅज नो पल्स नॉर कॉन्शियसनेस. त्यांच्यामध्ये कॉन्शियसनेस नाहीये. द शिप हॅज, बघा या ठिकाणी कवीला पुढे म्हणायचं, ही हॅज नो पल्स नॉर विल. द शिप इज अँकर्ड सेफ अँड साऊंड. परंतु हे जहाज मात्र सुरक्षितपणे किनाऱ्याला आणण्याचं काम या लीडरनं केलंय. हे जहाज किनाऱ्याला आणण्याचं काम सेफ अँड साऊंड. यस यस, या ठिकाणी स हे कन्सोनंट रिपीट झाले पहा. म्हणून इथं अँटीथेसिस हे पोएटिक, म्हणून इथं अलिटरेशन हे पोएटिक डिव्हाइस वापरण्यात आलंय. सॉरी फॉर दॅट, अलिटरेशन या ठिकाणी पोएटिक डिव्हाइस वापरण्यात आलंय. स कन्सोनंट इज रिपीटेड. इथं ना सेफ अँड साऊंड. इट्स वायज क्लोज अँड डन. प्रवास पूर्ण झाला. ज्या मोहिमेवर आम्ही गेलो होतो का, तो आता प्रवास पूर्ण झालाय. हे जहाज अमेरिकेला कडेवर आणण्याचं काम केलंय. म्हणजे राष्ट्राला अतिशय चांगल्या ठिकाणी आणून सोडण्याचं काम, भक्कम अवस्थेमध्ये आणून ठेवण्याचं काम या माणसानं केलं. आणि आज अमेरिकेला सोडून गेला, गरिबांना सोडून गेला. असं कवीला म्हणायचंय, फॉर फिअरफुल ट्रीप द व्हिक्टर शिप कम्स इट विथ ऑब्जेक्ट वन. आणि हे जे जहाज आहे का, ते जहाज बक्षीस घेऊन आता किनाऱ्यावर आलंय. सगळं काही मिळवलंय. जे काही तुम्हाला करायचं होतं, व्हॉट एव्हर यू वॉन्टेड टू डू, तुम्हाला जे काही करायचं होतं का, यू हॅव डन. तुम्ही केलंय ते. यू वॉन्टेड टू गिव्ह प्रिव्हिलेजेस, एक्स्ट्रा राईट्स टू द ब्लॅक पीपल. या ब्लॅक पीपलला इक्वल ट्रीटमेंट, इक्वल पोझिशन टू द ब्लॅक पीपल. या लोकांना इक्वल दर्जा द्यायचा होता, तुम्ही दिलाय. बक्षीस मिळालंय आपल्याला. नाऊ वी आर क्लोज टू द शोर. नाऊ वी आर क्लोज टू द पोर्ट. आपण मात्र आता पोर्टच्या जवळ आलोय, किनाऱ्याच्या जवळ आलोय. एक्झल्ट ओ शोर. आणि मग त्या ठिकाणी कवी म्हणतो बघा, हे किनाऱ्यांनो सेलिब्रेट करा, हे किनाऱ्यांनो सेलिब्रेट करा. आता सेलिब्रेट कोण करतं? माणूस करतो सेलिब्रेट. परंतु किनाऱ्यांना सेलिब्रेशन करा असं सांगण्यात आलंय. मीन्स ह्युमन क्वालिटी इज गिव्हन टू इन ह्युमन ऑब्जेक्ट. ह्युमन क्वालिटी, मानवी गुणधर्म जेव्हा एखाद्या अमानवी घटकाला आपण देतो का, तेव्हा पर्सोनिफिकेशन हे पोएटिक डिव्हाइस वापरलं जातं. माइंड इट बेटा, या ठिकाणी पोएटिक डिव्हाइस कोणतं वापरायचं आपल्याला? पर्सोनिफिकेशन हे वापरलंय सांगायचंय आपल्याला. काय म्हणतो इथं? एक्सेल टू शोर द रिंग सो बेल. आणि बेलला वाजवा. म्हणजे हे जे घंट्या वगैरे आहेत ना, वाजवा बाबांनो. बट आय विथ अ माउंटफुल रियड. आणि तो म्हणतो आय विथ अ माउंटफुल ट्रिएड. परंतु मी मात्र, माझ्या मनामध्ये फक्त शोक आणि शोक आहे. माझ्या मनामध्ये फक्त दुःख आणि दुःख आहे. वाय? बिकॉज माय फादर इज डेड, बिकॉज माय लीडर इज डेड, बिकॉज अब्राहम लिंकन इज नो मोर. कारण अब्राहम लिंकन नो मोर झालाय. याचा अर्थ तो नाहीसा झालाय, जग सोडून गेलाय. वॉक द डेक माय कॅप्टन लाईज. आणि मी मात्र इथून एकटा चाललोय. माझा कॅप्टन मात्र या ठिकाणी पडलाय. फॉलन कोल्ड अँड डेड. आणि बघा, आय स्लोली
अँड सॅडली वॉक अक्रॉस द डे. मी मात्र आता सॅडली गुपचूपपणे जातोय. माझा मात्र लीडर या ठिकाणी कोल्डली पडलाय, शांत पडलाय, डेड झालाय, असं या ठिकाणी कवीला सांगायचंय. बघा इथं या कवितेमध्ये जे जे कोणते आपण पोएटिक डिव्हाइसेसचा या ठिकाणी उल्लेख केला ते सर्वजण आपल्या लक्षात. यू हॅव टू कीप इन युअर माइंड परमनंटली, बिकॉज व्हाईल appreciating the poem you have to write the poetic devices that are used in the poem. या कवितेमध्ये जे जे पोएटिक डिव्हाइस या ठिकाणी वापरण्यात आलेत का त्या सगळ्यांचा आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर अशा प्रकारे या कवितेमध्ये इन दिस पोएम द पोएट हॅज एक्सप्रेस्ड हिज ग्रीफ, द पोएट हॅज एक्सप्रेस्ड हिज सॅडनेस ओव्हर द डेथ ऑफ द ग्रेट लीडर अब्राहम लिंकन. आणि मला असं वाटतं, आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड दिस पोएम अँड आय हॅव ट्राईड वेल टू अनालाइज दिस पोएम. So you are now able to write all the answers of questions which will be asked in your exam. Thank you.